गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसम तु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाईय कुलकोडी संजुआ सव्वे, गहनादियेण भणिया, कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा अंतर्गत आपण ज्ञान मार्गणा बघतो आहे. ज्ञान मार्गणेचे 8 भेद आहे. 3 कुज्ञान आहे आणि 5 सुज्ञान आहे. ज्ञान मार्गणेमध्ये एकही जीव सुटू नये या दृष्टीने सगळे भेद त्याच्यामध्ये गर्भित केलेले आहे की जेणेकरून ज्ञान मार्गणा जर आपण पाहिली तर एकही निगोदी पासून सिद्धांतपर्यंतचा कोणीही जीव त्यातून सुटणार नाही. अशा तऱ्हेने आपण मार्गणेचा विचार करत असतो. अशा तऱ्हेने आपण मार्गणेंचा विचार करत असतो. आणि यामध्ये आपल्या मार्गणा बघून झाल्या. त्या कुमती कुश्रुत ज्ञान बघितलेलं होतं आणि आता अवधी ज्ञान आपण काल चार्ट लावला आणि त्यामध्ये भाव पण आम्ही लावले. अवधी ज्ञानी मिथ्या दृष्टी असतो आणि त्यामुळे त्याच्या जीवनात औपशमिक भाव नाही, क्षायिक भाव नाही. क्षायोपक्षमिक भावापैकी जी सुज्ञान आहे 4 ती असणार नाही. क्षायोपक्षमिक सम्यक्त्व असणार नाही, देश संयम असणार नाही किंवा सकल संयमी तो असणार नाही. त्याच्या जीवनात असतील तर 3 अज्ञान, 2 दर्शन आणि 5 लब्धी एवढेच क्षायोपक्षमिक भाव राहतील. आणि औदैक भावामध्ये आपण बघितलं की सगळेच्या सगळे औदैक भाव त्या जीवांना असतात. अशा तऱ्हेने भावांचं वर्णन अवधी ज्ञानामध्ये आपण बघितलं. आता प्रश्न आहे 166 पेज आहे आणि प्रश्न आहे अवधी ज्ञान किसे कहते है. तर मिथ्या दृष्टी जीवांचं जे अवधी ज्ञान आहे ते अवधी ज्ञान म्हटल्या जातं. जरी त्यांना देव पर्याय किंवा नरक पर्याय प्राप्त झाली तर भव प्रत्यय अवधी ज्ञानाची प्राप्ती होते. पण त्या ठिकाणी जर तो मिथ्या दृष्टी असेल तर त्याचं ज्ञान अवधी ज्ञान हे मिथ्या अवधी म्हटल्या जातं. कारण ज्ञानामध्ये समिचिंता जी येणार आहे ती सम्यक दर्शनाने येणार आहे. मिथ्या दर्शनासोबत असणारं ज्ञान हे निश्चितपणे कुज्ञान असणार आहे. म्हणून मिथ्या दृष्टी जीव के अवधि ज्ञानावरण कर्म के क्षयोक्षम से उत्पन्न हुआ. द्रव्य क्षेत्र काल भाव की मर्यादा के लिए हुए रूपी द्रव्य को विषय करने वाला, किंतु देव शास्त्र और गुरु के पदार्थों के विपरीत रूप से ग्रहण करने वाला अवधि ज्ञान केवल ज्ञानियों के द्वारा प्रतिपादित आगम में विभंग कहा जाता है. अवधी ज्ञानाची व्याख्या मी सामान्य ज्या वेळेला लावतो तेव्हा त्या ठिकाणी एक वैशिष्ट्य बघतो की अवधी ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना, अर्थात हे ज्ञान देखील क्षयोपक्षमिक असल्यामुळे त्यांना देखील अवधी ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असावाच लागतो. जरी भव प्रत्यय अवधी ज्ञान असलं तरी देखील आज आमच्या जीवनात किंवा पंचम काळामध्ये कुणालाही अवधी ज्ञानाची प्राप्ती नाही. याचा अर्थ आज आम्हाला
अवधी ज्ञानावरण कर्माच्या सर्वघाती स्पर्धकांचा उदय आहे. किंवा मनपर्यय ज्ञान नाही तर मनपर्यय ज्ञानावरणाच्या सर्वघाती स्पर्धकांचा उदय आहे. कारण हे कर्म असे आहे ज्या ठिकाणी क्षयोक्षम भाव घटित होतो त्या ठिकाणी त्या कर्म प्रकृतीमध्ये काही स्पर्धक हे सर्वघाती रूपाचे असतात आणि काही स्पर्धक हे देशघाती रूपाचे असतात. आम्हाला आज मतिज्ञान आहे कारण आमच्या सर्वच्या सर्व मतिज्ञानावरण कर्माचा उदय नाही, त्या ठिकाणी उदयाभावी क्षय आहे. म्हणून आम्हाला काही प्रमाणामध्ये मतिज्ञान आहे. पण मतिज्ञान असताना संपूर्ण मतिज्ञान आम्हाला देखील नाही आहे. त्यामुळे जे मतिज्ञान आम्हाला प्राप्त नाही त्या मतिज्ञानावरण कर्माच्या सर्वघाती स्पर्धकांचा आम्हाला उदय आहे. उदाहरणार्थ आम्हाला जेव्हा भाषा आम्ही म्हणतो, भाषा तर जगामध्ये महावीर स्वामींच्या समकालीन तर 718 भाषा होत्या. 18 महाभाषा आणि 700 लघुभाषा, 718 भाषा प्रचलित होत्या. कालाच्या पृष्ठभूमीवर अनेक भाषा ह्या नामशेष झालेल्या आहे. बऱ्याच तमिळनाडू वगैरे इकडल्या ठिकाणच्या लिपी किंवा भाषा या विस्मृत झालेल्या आहे. काही ठळक भाषा उरलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जर आम्ही म्हटलं आजच्या भाषांच्या अनुसार आम्हाला सगळ्याच्या सगळ्या जगामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषांचं ज्ञान नाही. मग जेवढ्या समजा आम्हाला भाषा येतात तेवढ्या भाषांच्या सर्वघाती स्पर्धकांचा आम्हाला अनुदय आहे, देशघाती स्पर्धकांचा उदय आहे. आणि ज्या येतच नाही गोष्टी आम्हाला त्याच्या सर्वघाती स्पर्धकांचा आम्हाला उदय आहे. आजही अशी व्यवस्था मतिज्ञानात आम्हाला लावावी लागते. आणि अवधी ज्ञान तर यत्किंचितही नाही तर अवधी ज्ञानावरण कर्माचा आम्हाला उदय, सर्वघाती स्पर्धकांचा उदय म्हणावा लागतो. आता ज्या जीवांना अवधी ज्ञान आहे त्या जीवांना अवधी ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम आहे. पहिली गोष्ट अंतरंग निमित्त कारण. दुसरं, त्यांचं ज्ञान देखील द्रव्य क्षेत्र कालभावाच्या मर्यादेत जाणतं. कारण अवधी आहे, अवधीचा अर्थ आहे मर्यादा. म्हणजे जे ज्ञान मर्यादेत जाणतं, द्रव्याची मर्यादा आहे, द्रव्याच्या मर्यादेमध्ये ते ज्ञान फक्त रूपी द्रव्याला जाणण्याला समर्थ आहे. अरूपी द्रव्याला अवधी ज्ञान जाणू शकत नाही. आता माझा प्रश्न असा आहे की अवधी ज्ञानाच्या माध्यमातून आत्म्याचं ज्ञान जीवाला होऊ शकतं का? अवधी नाही, मती आणि श्रुत ज्ञानाच्या माध्यमातून होणार आहे. अवधी ज्ञानाच्या माध्यमातून आत्म्याचं ज्ञान जीवाला होऊ शकत नाही. कारण अवधी ज्ञानाचा विषय आहे रूपी पदार्थ आणि आत्मा आहे अमूर्ती, त्यामुळे तो ते जाणू शकत नाही. म्हणून ही द्रव्याची मर्यादा आहे, क्षेत्राची देखील मर्यादा आहे. कारण क्षेत्र देखील त्याचं अवधी ज्ञानाचं क्षेत्र देखील लिमिटेड असतं. नरकामध्ये देखील तो काही क्षेत्रापर्यंत जाणू शकतो. आणि देवांचं देखील अवधी ज्ञान वरच्या दिशेने जास्त जाणत नाही, खालच्या दिशेने ते ज्ञान जास्त जाणतं. जे खालच्या मध्य लोकातलं जाणेल, कदाचित नरकामध्ये जाणेल, परंतु वरच्या दिशांचं म्हणजे आता नवग्रैवेकाचे देव आहे तर ते 9 अणुत्तर किंवा सिद्धशिला किंवा आणखी वलय वगैरे तिथपर्यंत वरच्या दिशेने कमी जाणतं. म्हणजे अशी क्षेत्राची मर्यादा त्यांच्या ज्ञानाला आहे. कालाची मर्यादा आहे, कारण निरंतर सर्वत्र तीनही कालाला पूर्ण जाणणार नाही. आणि भावाची देखील मर्यादा आहे, तर भावाची मर्यादा आहे म्हणजे रूपी पदार्थांना जाणेल आणि त्याच्यामधल्या देखील काही विशिष्ट अविभाग प्रतिच्छेदांपर्यंत जाणेल. म्हणजे जसं स्पर्शनेंद्रियाला स्पर्शाला जाणेल तर स्पर्शनेंद्रियाच्या विशिष्ट अविभाग प्रतिच्छेदांपर्यंत ते जाणू शकतात. अशा त्या ठिकाणी सगळ्या ह्या मर्यादा आहेत. आणि ह्या मर्यादा असताना जे खऱ्या देवगुरु शास्त्राला जाणतच नाही आणि फक्त रूपी द्रव्यांना जाणतात त्या ठिकाणी, आणि त्यामुळे त्यांचं ते अवधी ज्ञान हे विभंग ज्ञान,
विभंग याचा अर्थ याचा अर्थ विपरीत रूपाने जाणणारं, भेदरूप जाणणारं असं विभंग ज्ञान म्हटल्या जातं. किंवा म्हणजे या ठिकाणी विशिष्ट अवधी ज्ञान का भंग अर्थात विपर्यय विभंग असा निरुक्ती अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि अवधी ज्ञानावरण आणि वीर्यांतराय कर्मोंके क्षयोक्षमचे द्रव्य क्षेत्र काल भाव की मर्यादा युक्त मिथ्या दृष्टि जीवों के ज्ञान को विभंगावधि ज्ञान कहते हैं और यही कु अवधि ज्ञान है. जसा अवधी ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम अपेक्षित आहे त्याबरोबर सामर्थ्य देखील लागणार आहे जाणण्याचं, म्हणून वीर्यांतराय कर्माचा क्षयोक्षम देखील ज्ञान होत असताना अनिवार्य रूपाने सांगितलेला आहे. कुठे कुठे तर 3चा क्षयोक्षम गर्भित धरलेला आहे, ज्ञानावरण कर्माचा, दर्शनावरण कर्माचा आणि वीर्यांतराय. जसं मती ज्ञान होताना देखील या 3चा क्षयोक्षम अभिप्रेत आहे. कारण ज्ञान हे दर्शनपूर्वक होतं, म्हणून दर्शनावरण कर्माचा देखील क्षयोक्षम तिथे अभिप्रेत असतो. ठीक आहे. अवधी ज्ञान आता उल्टा क्यों होता है? अवधी ज्ञान उल्ट का होतं? तो अवधि ज्ञान विभंग या उल्टा इसीलिए होता है कि उसके द्वारा जाना गया रूपी पदार्थों का स्वरूप सच्चे देव गुरु आगम के विपरीत होता है. तीव्र काय क्लेश के निमित्त से उत्पन्न होने से तिर्यंच और मनुष्यों में गुण प्रत्यय और देव नारकियों में भव प्रत्यय होता है. या सगळ्यांचं ज्ञान को अवधी पण असू शकतं. तिर्यंच जीवांना झालं किंवा मनुष्य जीवांना जे अवधी ज्ञान होणार आहे ते क्षयोक्षम निमित्तक गुणप्रत्यय अवधी म्हटल्या जातं. परंतु हे ज्ञान देखील विपरीत असू शकतं. आणि अवधी ज्ञान विपरीत कसं असू शकतं? तर समजा एखादं उदाहरण सांगते की नरकामध्ये एखादा जीव गेलेला आहे आणि त्या नरकामध्ये त्याची आई पण नरकगामीच आहे. नरकामध्येच त्या ठिकाणी एकाच नरकात ते दुःख भोगतात आहे. अशा वेळेला त्या मुलाला हे आठवतं की माझ्या आईनी माझ्या डोळ्यामध्ये काजळ जबरदस्तीने घातलं होतं आणि त्याला कारण सांगताना तो हे सांगतो किंवा मनात मानतो. अवधी ज्ञानाने कसं उलट जाणतो तर तो हे मानतो की माझ्या आईनी माझ्या डोळ्यात जे काजळ घातलं ते माझे डोळ्यांनी दिसू नये म्हणून घातलेलं होतं. वास्तविकतः डोळे उज्ज्वल व्हावे, स्वच्छ व्हावे या हेतूनी मातेनी डोळ्यामध्ये काजळ घातलेला आहे बालकाच्या. पण त्याला तिथे ते स्मरत नाही तर त्याला उलट त्या ठिकाणी स्मरण होतं आणि अशा प्रकारची विपरीत मान्यता तो असं कुअवधी ज्ञान असताना करतो. किंवा एखाद्या मित्रांनी चांगल्या गोष्टीसाठी दुसऱ्याला परावृत्त केलं असेल तर तो त्याचा हेतू न बघता यांनी मला एक थापड मारलेली होती आणि अशा प्रकारे माझा अपमान केला होता अशा त्याला विपरीत त्या ठिकाणी आठवत राहतं. असं हे अवधी ज्ञान कुअवधी ज्ञान म्हटलं जातं. आणि याला कारण आहे कोणतं? मिथ्या दर्शनाचं. या 3ही अज्ञानाला कुमती, कुश्रुत आणि कुअवधी या 3ही अज्ञानाला क्षायोपक्षमिक अज्ञान म्हटलं जातं. क्षायोपक्षमिक अज्ञान हे 1 ते 3 गुणस्थान पर्यंत लावलेलं आहे आणि औदैक अज्ञान हे कर्माच्या उदयाच्या निमित्ताने होणार हे 1 ते 12 गुणस्थान पर्यंत लावलेलं आहे. औदैक ज्ञानामध्ये ज्ञानावरण कर्माच्या उदयाच्या निमित्ताने जे काही ज्ञान नाही ते औदैक ज्ञान म्हटलं. पण या ठिकाणी तर ज्ञान आहे पण ते ज्ञान असताना मिथ्या दर्शनाची संगत केली म्हणून त्याला क्षायोपक्षमिक अज्ञान म्हटलेलं आहे. प्रश्न 3. जीव को पहले विभंगावधि ज्ञान होता है या अवधी ज्ञान होता है? आता जीवाला कोणतं ज्ञान पहिल्यांदा होईल? विभंग अवधी होईल की सुअवधी होईल हा प्रश्न आहे. काय राहील याचं उत्तर? पहिल्यांदा विभंगावधीच असेल ना.
पहिल्यांदा विभंगावधीच असेल. आणखी थोडं आता याच्यामध्ये काय आहे हे उत्तर बघताना आपण अनेक जीव डोळ्यांसमोर आणायचे. आता समजा एखादा क्षायिक सम्यक दृष्टी आहे, नरकामध्ये आता श्रेणिक राजाचा जीव आहे. हा आता इथे क्षायिक सम्यक दृष्टी होता आणि क्षायिक सम्यक्त्व घेऊन नरकामध्ये गेला. नरकामध्ये गेला तर कोणतं ज्ञान त्यांना झालं? पहिल्यांदा भवप्रत्यय अवधी ज्ञान झालं. ते ज्ञान झालं, सुअवधी ज्ञान झालं. हा, सुअवधी ज्ञान झालं. आता एखादा जीव असा आठवा, जसा कृष्ण आहे, श्रीकृष्ण तिसऱ्या नरकात गेला. आता तो त्या ठिकाणी अवधी ज्ञान त्याला विग्रहगतीत नव्हतं. तिथे गेल्यावर त्याला अवधी ज्ञानाची प्राप्ती झाली. जेव्हा त्याला सम्यक्त्व प्राप्त झालं तेव्हा त्याला म्हणजे पर्याप्ती पूर्ण झाल्यावर त्याला अवधी ज्ञानाची प्राप्ती झाली. आता तो इथून घेऊन जात असताना त्यांनी अवधी ज्ञान विग्रहगतीमध्ये नेलंच नाही, म्हणजे विभंग अवधी नव्हती. पर्याप्तक झाला. पर्याप्तक झाल्यानंतर त्यांना सम्यक्त्वाची प्राप्ती झाली आणि त्यांना सुअवधी ज्ञान झालं. काही जीव असे असतात दुसऱ्या नरकापासून 7व्या नरकापर्यंत जाणारे, की त्यांना तिथे गेल्यानंतर अतिशय दुःखानुभवातून सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. अशा जीवांना पहिल्यांदा विभंग अवधी ज्ञान राहील आणि सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली की त्यांचं ते ज्ञान सुअवधी ज्ञान म्हटल्या जाईल. भवनत्रिकामध्ये किंवा देव पर्यायी मधले पण जीव जर आपण बघितले, एखादा जीव देवगतीमध्ये गेला, देवगतीमध्ये जात असताना सम्यक दर्शन पूर्वक तो जात असेल तर त्या ठिकाणी त्यांना अवधी ज्ञानच राहील. पण तिथे गेल्यानंतर सुद्धा काही जीव मिथ्यादृष्टी बनवू शकतात. मग ते मिथ्यादृष्टी बनले तर त्यांना नंतर विभंगावधी ज्ञानाची म्हणजे कुअवधी ज्ञानाची प्राप्ती संभवनीय आहे. म्हणून यामध्ये एकांतनी आम्हाला कोणताही नियम सांगता येत नाही की पहिले विभंग अवधीच राहील की कुअवधी राहील. दोन्ही पॉसिबिलिटी आहे. कधी विभंगावधी पहिल्यांदा राहील, त्याच्यातून अवधी ज्ञान होईल, कधी अवधी ज्ञान राहील आणि त्याच्यातून त्याला विभंग अवधी पण होऊ शकेल. उत्तर पाहू. यदि सम्यक दृष्टि की अवधि ज्ञान, सम्यक दृष्टि को अवधि ज्ञान उत्पन्न होता है तो पहले अवधि ज्ञान होता है, और यदि उसके मिथ्यात्व का उदय आ जावे तो वही अवधि ज्ञान विभंगावधि में परिवर्तित हो सकता है. क्षायोक्षमिक सम्यक भी आहे, फक्त आता जो तीर्थंकर प्रकृती वाला आहे असा जीव सोडून द्या, परंतु नरकामध्ये देखील क्षायोक्षमिक सम्यक्त्व होऊ शकतं. आणि जर तो इथून सम्यक्त्व घेऊन गेला नसेल तर जाताना त्याला विभंगावधी आहे. तिथे पोचल्यानंतर ते विभंगावधी संपलं, क्षायोक्षमिक सम्यक्त्व त्याला झालं, त्याचं ते ज्ञान अवधी ज्ञानामध्ये परिवर्तित झालं. यदि मिथ्या दृष्टि को अवधि ज्ञान उत्पन्न होता है तो विभंगावधि ज्ञान उत्पन्न होता है. उसको यदि सम्यक दर्शन प्राप्त हो जावे तो वही विभंगावधि अवधि ज्ञान में बदल जाता है. विभंगा ज्ञानियों के सम्यक्त्व आदि के फलस्वरूप अवधि ज्ञान के उत्पन्न होने पर गिरगिट आदि अशुभ आकार मिटकर नाभि के ऊपर शंख आदि शुभ आकार हो जाते हैं, ऐसा यहाँ ग्रहण करना चाहिए. कारण अवधी ज्ञान ज्या जीवांना प्राप्त होतं त्यांच्या शरीरावर काही चिन्ह विशेष उमटतात. नाभीच्या खाली जर चिन्ह विशेष असतील ते अशुभ चिन्ह आहे आणि त्या जीवांना कुअवधी ज्ञान असतं. आणि ज्यांना नाभीच्या वर शंख, कलश, चक्र किंवा आणखी अशा तऱ्हेचे शुभचिन्ह दिसत असतील तर त्यांना सुअवधी ज्ञान आहे. आता जेव्हा अवधी ज्ञानामध्ये बदल होतो, कुअवधीचं सुअवधी किंवा सुअवधीचं कुअवधी, त्यावेळेला त्यांच्या शरीरावरची ती चिन्ह देखील मिटतात. जर अशुभ होणार असेल तर ती नाभीच्या खाली होतील आणि शुभ होणार असेल तर ती वरच्या शरीरावर उत्पन्न होतात.
अशा तऱ्हेचा बदल त्या ठिकाणी सांगितलेला आहे. इसी प्रकार अवधि ज्ञान से लौटकर पुनः विभंग ज्ञानियों के भी शुभ संस्थान मिटकर अशुभ संस्थान हो जाते हैं, ऐसा यहाँ ग्रहण करना चाहिए. धवलाकारांनी, वीरसेनाचार्यांनी हे विशेष या ठिकाणी सांगितलेलं आहे की चिन्ह विशेष असतात आणि चिन्ह विशेषांच्या माध्यमातून सुअवधी आहे की कुअवधी आहे याचा निर्णय होऊ शकतो. प्रश्न चौथा, मिथ्या दृष्टि के दोनों भले ही अज्ञान हो, कुमति कुष्ठुता अज्ञान हो, क्योंकि वहां मिथ्यात्व का उदय पाया जाता है, लेकिन सासाधन गुणस्थान में मिथ्यात्व का उदय नहीं है, इसीलिए वहां ये अज्ञान नहीं होने चाहिए. पण दुसऱ्याही गुणस्थानामध्ये जीव अज्ञानीच आहे, कुमती कुष्ठुत ज्ञानी. कारण आपण पाहिलं अवधी ज्ञानाची किंवा कुअवधी किंवा कुमती कुष्ठुताची गुणस्थानं पहिलं आणि दुसरं. मग दुसऱ्या गुणस्थानात त्यांना कुअवधी का म्हणतात? तिथे तर मिथ्यात्वाचा उदय नाही. आणि आम्ही नियम हा सांगतो की मिथ्यात्वासोबत जे ज्ञान आहे ते अज्ञान आहे आणि सम्यक्त्व सहित आहे ते सुअज्ञान आहे. मग दुसऱ्या गुणस्थानात तर ही शक्यता नाही आहे, तरीही त्याला कुअवधी का म्हटल्या जातं? प्रश्न आलाय लक्षात? काय उत्तर असेल? कारण याही ठिकाणी जरी दुसरं गुणस्थान आहे सासाधन, तरी अनंतानुबंधीचा उदय आहे आणि अनंतानुबंधीच्या उदयात श्रद्धा कशी आहे? अव्यक्त रूप आहे, निर्णय रूप श्रद्धा नाही. त्याचा विपरीत अभिनिवेश कायम आहे. अनंतानुबंधी उदयाचा उदय हा द्विघातकी प्रकृती आहे. तो सम्यक्त्वाचाही घात करतो आणि सम्यक्त्वाचरण चारित्राचा देखील घात करतो. म्हणून त्या ठिकाणी असणार ज्ञान ही अज्ञान रूपच म्हटल्या जातं. उत्तर पहा, क्योंकि विपरीत अभिनिवेश को मिथ्यात्व कहते हैं और वह मिथ्यात्व और अनंतानुबंधी इन दोनों के निमित्त से उत्पन्न होता है. अभिनिवेश रूप मिथ्यात्व जे आहे हे दोहोंमुळे उत्पन्न होतं. सासाधन गुणस्थान में वह पाया ही जाता है, इसीलिए सासाधन गुणस्थान में भी वे दोनों अज्ञान संभव है. इस प्रकार विभंग अवधि को भी जानना चाहिए. मिथ्यात्व का उदय नहीं होने पर भी अनंतानुबंधी कषाय का उदय होने से तीनों ज्ञान अज्ञान रूप ही होते हैं. आणि दुसरंही एक कारण सांगितलं जातं की सासाधन गुणस्थानातून तो निश्चितपणे मिथ्यात्व गुणस्थानातच येणार आहे आणि म्हणून देखील त्याला या ठिकाणी अज्ञानच म्हटल्या जाणार आहे. विपरीत अभिनिवेश किसे कहते हैं? विपर्य शब्द का अर्थ मिथ्या है आणि हा विपर्याय 3 प्रकारचा आहे. 3 प्रकारचा कोणता आहे? ज्ञानामध्ये विपरीत पर्याय, कारण विपर्य आणि भेदाभेद विपर्य हे पण आहे. आणि विपर्य या ठिकाणी 3 अर्थ घेतले: संशय, विपर्य आणि अनध्यवसाय. संशय आणि अनध्यवसाय, संशय आणि विपर्य याच्यामध्ये फरक काय आहे? संशय आणि विपर्य या दोन संशयामध्ये निर्णय नाही करता आपण, म्हणजे आणि विपर्यामध्ये एक बाजू उलट्या बाजूने निर्णय करतो. हा, संशयामध्ये निर्णय केल्या जात नाही, दोलायमान अवस्था आहे, निर्णय नाही आहे संशयात. आणि विपर्यामध्ये निर्णय तर आहे पण उलटा आहे. म्हणून विपर्य अनेक पक्षों के अवगाहन करने वाले ज्ञान को संशय कहते हैं. विपरीत अनेक पक्षों को अवगाहन म्हणजे त्याच्या समोर कितीतरी पर्याय खुलेले आहे संशयमध्ये आणि तो निर्णय करत नाही. आणि विपर्य मध्ये विपरीत एक पक्ष का निश्चय करने वाला ज्ञान विपर्य है. जैसे सीप को यह चांदी ही है किंवा आत्मा म्हणजे शरीरच आहे, विरुद्ध निर्णय हा झाला विपर्य. आणि जर म्हटलं आम्ही संशयामध्ये कसा काय माहित बा आत्मा काय आहे, तेज आहे की अजून त्याला ऊर्जा म्हणू काय आहे, आम्हाला काही निर्णय करता येत नाही. अशा प्रकारचे अनेक पर्याय जेव्हा आहे
तेव्हा ते ज्ञान संशय रूप म्हटलं जातं आणि विपर्यस मध्ये विपरीत निर्णय केला जातो आणि अनध्यवसाय यह क्या है, इस प्रकार जो आलोचन मात्र होता है उसको अनध्यवसाय कहते हैं. अनध्यवसनामध्ये देखील कोणत्याही प्रकारचा संशयामध्ये दोनच बाजू घेतलेल्या आहे, अनध्यवसायामध्ये मात्र अनेक बाजू खुल्या आहे. संशयामध्ये अनेक बाजू खुल्या नाही आहे, असं आहे की असं आहे. विपर्ययामध्ये एकतर्फी निर्णय आहे आणि अनध्यवसायामध्ये अनेक बाजू त्याच्या समोर उपस्थित आहे. कुअवधि ज्ञान में कौन कौन से योग नहीं होते हैं. कुअवधि ज्ञानात कोणकोणते योग असणार नाही. मिश्र आणि कर्माण सगळे दोन्ही मिश्र. आरग पण नाही. काल पाहिलं होतं. आणि कर्माण काय योग हे योग राहणार नाही. औदारिक मिश्र नाही राहणार, वैक्रियक मिश्र नाही, आहारक द्विक नाही आणि कर्माण असे 5 योग कुअवधि ज्ञानात असणार नाही. याचं कारण कुअवधि ज्ञानाची प्राप्ती ही पर्याप्तक जीवालाच होते. अपर्याप्तक अवस्थेत हे ज्ञान जीवाला प्राप्त होत नाही, म्हणून मिश्र अवस्था असणार नाही. अनारक अवस्था में कुअवधि ज्ञान क्यों नहीं होता. अनारक अवस्थेत कुअवधि ज्ञान का असत नाही. तेच कारण ना, पर्याप्तकांनाच होते. पर्याप्तकांनाच असते, म्हणजे असंज्ञी आणि अपर्याप्तकांना ते सामर्थ्य असत नाही. ही शक्ती त्या ठिकाणी त्यांना ज्ञान ग्रहण करण्याची प्राप्त होत नाही. म्हणून अनारक अवस्था में कुअवधि ज्ञान नहीं होता. क्या विभंगावधि ज्ञान में भी छहलेशाएं होती है. साहिलेशा आहे का. हो असतात. आहे, कारण नरकाच्या अपेक्षेने पाहिलं तर 3 आहे, देवाच्या अपेक्षेने पाहिलं तर 3. शुभ शुभ म्हणून आहे. आणि भोगभूमींच्या जीवाच्या अपेक्षेने पण 3 शुभलेष्ट आहे. कर्मभूमी मनुष्य आणि तिर्यंच्या अपेक्षेने साहिलेशा आहे. आता कुअवधि ज्ञान जीव के 24 स्थानों में से किस किस स्थान के सभी भेद नहीं हो सकते. सगळे भेद कुठे नाहीत. कुअवधि ज्ञानामध्ये सगळेच्या सगळे भेद कुठे पाहिल्या जात नाही. योग आता पाहिलं आपण, एक योग योग आणि ज्ञान. इंद्रिय पण नाही ना. इंद्रिय पण पंचेंद्रिय म्हणजे सगळे भेद इंद्रियाचे पण नाही. नंतर कायेचे पण नाही सगळे, योगाचे पण नाही, वेदाचे आहे, कषायाचे आहे, ज्ञानाचे संयमाचे पण नाही आहे, दर्शनाचे पण नाही आहे, नंतर सम्यक्त्वाचे पण नाही आहे, संज्ञीपणाचे पण नाही आहे. संज्ञी असंज्ञी नाही आहे, असंज्ञी नाही आहे तो जीव, म्हणजे ते पण भेद नाही. आहारकचे पण नाही, गुणस्थानाचे पण नाही. जीव समासाचाही एकच भेद आहे, बाकीचे भेद नाही. पर्याप्ती प्राण संज्ञा उपयोग कमी आहे, ध्यान कमी आहे, आश्रव कमी आहे, जाती कमी आहे आणि कुल पण कमी आहे. असे हे सगळे भेद त्या ठिकाणी 16 प्रकारचे भेद नाही. यावर काही कुणाला प्रश्न. पुढे चलायचं. ठीक आहे. मती श्रुत आणि अवधी ज्ञान. आता सुमती, सुश्रुत आणि सुअवधी ज्ञान. आता हे कुणाला राहतील. जो सुमतीवाला आहे तो निश्चितपणे कोण राहील. सम्यक दृष्टीच राहील. म्हणजे हे ज्ञान सम्यक दृष्टी जीवांना असणार आहे. मती श्रुत अवधी ज्ञान सम्यक दृष्टी जीवांना असणार आहे. सम्यक्त्व किती गतीमध्ये राहू शकतं. 4ही गतीत राहू शकतं. आणि गुणस्थानाच्या अपेक्षेने पाहिलं तर 4 पासून 14 पर्यंत. 4 पासून बरोबर आहे का 14.
मतिश्रुत काय अवधी मतिश्रुत पाहतोय राहणार आपण. हा नाही हा तिथे. अच्छा म्हणून मग मतिश्रुत ते राहणार हा नाही. 12 पर्यंत हा 12 पर्यंत. 12 पर्यंत राहील. हो मतिश्रुत अवधी पाहतोय, क्षयोक्षमिक ज्ञान पाहतोय, म्हणून 4 पासून 12 12 पर्यंत. गती किती तर 4 यात लावल्यात चारी आपण. राहील. इंद्रिय इंद्रिय फक्त पंचेंद्रिय. फक्त पंचेंद्रियच राहील. पंचेंद्रिय. हा काय रस काय रस असं. काय? रस काय योग सगळेच योग सगळे योग, सगळे योग्य. सगळे योग राहतील आता. सम्यक दृष्टी वेद आहे त्याच्यामुळे. हा चारी दृष्टी. त्याच्यामुळे पूर्ण योग राहतील. वेद वेदही सगळे राहतील का? तिन्ही चारी सगळे गती असल्यामुळे. राहतील. चारी गती असल्यामुळे तर राहील, परंतु मनुष्य पर्यायीतही त्या भवात मोक्षाला जाणारा असेल तरीही त्याला 3ही वेद असू शकतात. म्हणून वेदाच्या बाबतीत फक्त गतीमुळे गती अपेक्षा नका लावू. गतीमुळे तर आहे. स्वर्गामध्ये पाहिलं तर 2 वेद राहतील, नरकामध्ये पाहिलं तर नपुंसक वेद राहतील. पण कर्मभूमीच्या अपेक्षेने जर आपण पाहिलं तर वेद मात्र 3ही वेद राहतील आणि 3ही वेदवाले मोक्षाला पण जाऊ शकतात. भाववेद लावायचा बरं इथे. द्रव्य वेदानी नाही, भाववेदानी 3ही वेदवाले मोक्षगामी असू शकतात. कशाय 21 आता काय 4 झालं? अनंतानं बंदी राहणार नाही. हा बाकी 21 कशाय आहे. ज्ञान आता 3 लावा. स्वकीय लावा. जे प्रकरण सुरू आहे म्हणून स्वकीय. संयम साती संयम. साती संयम राहील. कारण 4थ्या गुणस्थानात असेल तर त्याला असंयम राहील, 5व्यात असेल तर संयम असंयम आणि बाकी पुढची. नंतर दर्शन 3 पण राहते. 3 चक्षु, राहतील. अचक्षु आणि अवधी. लेशा लेशा पण 6 राहील. तेच पाहिजे का दर्शन? लेशा दर्शन तिसरी असलंच पाहिजे का? 3 अवधी 3 सुअवधी आहे ना. असलंच पाहिजे का पण अवधीवाल्यांना ते? राहील. हा नाही, ज्यांना अवधी अच्छा ज्ञान आहे त्यांना. ओके सगळ्यांना राहणार नाही. ज्यांना नाही आहे अवधी ज्ञान त्यांना नाही राहणार. नाही आपण त्यांना आता मग चक्षु सुमती आपण कोणते बघत आहे? तिन्ही सुमती, पाहतात. सुश्रुत आणि सुअवधी 3 पाहतोय तिन्ही आपण. बघत आहे का? तिन्ही बघत आहे. तिन्ही बघतोय. त्याच्यामुळे अवधी पण दर्शन राहील. लेशा तिन्ही म्हणजे आपण हे तिन्ही ज्याला ज्ञान आहे तो जीव बघत आहे की नाही. नाही. हे पाय याच्यामध्ये आता लावताना समजा आपण मतिश्रुतवाला लावला तर आपल्याला काय लावावं लागेल? मतिश्रुतावाल्याला फक्त चक्षु आणि अचक्षु दर्शन लावायचं. अपेक्षणीय आहे. हे तिन्ही सगळ्यांनाच असलं पाहिजे हा नाही आहे. इथे 3चा मिळून 1 लावला चार्ट, पण याच्यामध्ये अलग पाहिलं आपण अवधी ज्ञान काढून मतिश्रुतवाल्याला लावू शकतो. तर मग त्या ठिकाणी 2च दर्शन लागतील. अवधी ज्ञान सहित लावला तो जीव तर मग 3 दर्शन लागतील. म्हणजे सामान्य कथनामध्ये 3 लावले आणि नाही, बारीक आपण पाहायचं असेल पहिल्यांदा काय पाहिलं की मतिश्रुत आणि अवधी ज्ञान तर तो जीव गुणस्थान कोणते त्याचे 4 ते 12 लावले. 4 ते 12. हो. मग आता 4 ते पण 12 लावला आपण तर मग प्रत्येकाच जीवाला अवधी ज्ञानाची प्राप्ती होईल असं नाही ना. तो मतिश्रुत ज्ञानाने पण केवळ ज्ञान करू शकतो. म्हणून वरचं गुणस्थान झालं म्हणून अवधी ज्ञान झालं पाहिजे असा नियम नाहीये. काही जीवांना होणारच नाही अवधी ज्ञान, तरी त्यांना केवळ ज्ञानाची नाही. प्राप्ती मला काय होऊ म्हणायचं शकते. आपण मतिश्रुत अवधी ज्ञान असं 3 एकत्र लावले म्हणून त्या जीवाला आपण सम्यक दृष्टी म्हटलं आहे ना. हे सम्यक दृष्टीच आपण पाहत आहे ना. मग हे तिन्ही एकत्र लावावं लागतील ना आपल्याला. नाही सुमती आहे म्हणून नाही म्हटलं नाही आपण. सुमती आहे म्हणून म्हटलं. सुमती सुश्रुत असं पण 2 कॉम्बिनेशन घेऊ शकतो ना आपण. अलग 1-2चं कॉम्बिनेशन घेऊ शकतो आपण. काही जीव सुमती सुश्रुत ज्ञानी असतील आणि काही सुमती सुश्रुत आणि सुअवधीवाले असतील. पण मग त्याच्यात बाकी इंद्रिय वगैरे सगळं चेंज होईल ना. पंचेंद्रिय घेतलं आपण तोच काय घेतलं. म्हणजे आपण हे इंद्रिय 3 वगैरे मिळून एकच इंद्रिय असं नाही लावलंय. इंद्रिय चेंज होत नाही. पंचेंद्रियच कारण येईल का? तो सम्यक दृष्टी आहे. सम्यक दृष्टी असल्यामुळे तो पंचेंद्रियच राहते. इंद्रियात चेंज होत नाही. अच्छा.
चेंज होतच नाही. कारण एकेंद्रियात तो जन्मच घेणार नाही ना. सुमती आणि सुश्रुतवाला आहे तो कोण राहील? संज्ञी पंचेंद्रियच राहील ना, पर्याप्तकच राहील ना. हो बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला 2चं कॉम्बिनेशन घेऊन पण कथन करता येते आणि 3 कॉम्बिनेशन घेऊन पण आपण कथन करू शकतो. कारण पहिल्या ह्याच्यात कसं कुमती कुश्रुत अलग केलं होतं त्यांनी, अवधी ज्ञान अलग केलं होतं त्याचा चार्ट. पण याच्यामध्ये सामान्य याच्यासाठी केला की सगळे तसंच राहणार आहे. म्हणून क्लिअर झालं हे? एवढा चार्ट पाहून घेऊ. लेशा साही पण राहतील, भव्य भव्यच राहतील. भव्यच आहे, सम्यक्त्व सगळेच राहू शकतात. नाही, 3 नाही ना. आता मिथ्यात्व नाही, सासादन नाही, विष्ट नाही, औपशमिक, क्षायोपशमिक आणि क्षायिक, हे 3 सम्यक्त्व राहतील. संज्ञी संज्ञीच आहे, तो सम्यक्त्वी आहे म्हणजे संज्ञीच आहे. आहारक दोन्ही असू शकतो, दोन्ही राहू शकतो. आहारक अनारक राहू शकतो. गुणस्थान 4 ते 12 पाहिले. जीव समास संज्ञी पंचेंद्रिय, पर्याप्ती साही, प्राण 10, संज्ञा 4ही, आणि परत अपेक्षेने लावाव्याच लागतात. मग 12 पर्यंत लावले आहे की नाही, मग तो संज्ञातीत पण होऊ शकतो, साव्यातीत अशा लावू शकतो आपण त्या ठिकाणी. परत विशेष लावायचं असेल तर लागतं. उपयोगाचा एकच ज्ञानोपयोग लावला, 3 दर्शनोपयोग असे लागले. ध्यान इथे आता 12 पर्यंत ध्यान आहे, 2 शुक्ल ध्यान, 2 शुक्ल ध्यान आहे आणि 2 14, 12 आणि 14. आणि परत याच्यातही आपण मग रौद्र जाईल, मग आर्त जातील, असं पण अपेक्षेने कथन करू शकतो ध्यानाच्या बाबतीत पण. आश्रव आता मिथ्यात्व जाईल आणि कषाय म्हणजे 12, 21 आणि योग 15 म्हणजे बरोबर 48 आश्रव. 48 आश्रव. आणि हे आता आश्रव लावताना गुणस्थानाच्या परिपाटीनुसार आपण आश्रव लावले तर 4थ्यामध्ये 48 आहे. आपण 5व्यात गेल्या तर 1 अविरती कमी करावी लागते आणि 4 कषाय कमी होतात, कषाय 4 कमी होतात, अप्रत्याख्यानावर कमी होईल म्हणजे 5 अजून कमी 43. 5 अजून मग पुढे गेलो तर प्रत्याख्यानावरून आपल्याला परत 4 कमी करावे लागतील. अविरती प्रज्वलनचा अविरती सगळ्या जातील. असं हे कमी कमी करत आपल्याला इथे पण व्हेरिफिकेशन लावता येतं. जाती याच्यात आता मनुष्य पंचेंद्रियांच्या लावायच्या. मनुष्याच्या 14, देवाच्या नारकीच्या 4 आणि 26 लाख पंचेंद्रिय जाती लावली. तिर्यंच्या पण 4 26 लाख लावले आहे.